नमस्कार मंडळी, गप्पांचा फड मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या पॉडकास्टवरती चर्चा करणार आहोत तो विषय आणि आज आपले वक्ता जे आहेत ते दोघंही खूप इंटरेस्टिंग आहेत. विषय आहे आपला शाळा, संगोपन आणि स्क्रीन्स आणि त्यानुसार पालकत्वामध्ये झालेले बदल किंवा पालकत्वाच्या पॅटर्न्समध्ये झालेले चेंजेस ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत. आणि हा जो पॉडकास्ट आहे तो विशेषतः 5 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सनी अतिशय बघण्यासारखं आहे. कारण आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये जे व्यक्ती ह्याच्यावरती बोलण्यासाठी आलेली आहे ती याच्यावरची ऑथॉरिटी आहे आणि ह्या फील्डमधला त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप प्रगल्भ आहे. तर आपण स्वागत करूया डॉक्टर BM हिरडेकर यांचं. नमस्कार. नमस्कार सर. आमचे मित्र म्हणतो मी, थोडीशी लिबर्टी घेतो तुम्हाला मित्र म्हणण्याची, परंतु ही अशी व्यक्ती आहे की जी सगळ्या वयोगटांशी मिळून मिसळून वागू शकते आणि त्यांच्यातला एक होऊन त्यांच्याशी गप्पा मारू शकते. माझ्या आजोबांचे देखील चांगले मित्र, माझ्या वडिलांचे देखील चांगले मित्र आणि आज माझेही चांगले मित्र आहेत. आम्ही वेगवेगळ्या विषयावरती अतिशय मुक्तपणे गप्पा मारत असतो कायम. तर आजचा विषय सुरू करण्याच्या आधी मला थोडक्यात सरांच्याबद्दल इंट्रोडक्शन द्यावंसारखं वाटेल. खरं तर लिमिटेड टाईममध्ये ते शक्य नाही कारण सरांचं कार्य खूप मोठं आहे, परंतु मी माझा प्रयत्न प्रामाणिकपणे करीन. सरांचं एज्युकेशनल फील्डशी जवळचं नातं आहे आणि गेले कित्येक वर्ष मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून, युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एक ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा एक्झिक्युशन असेल किंवा मॅनेजमेंट असेल किंवा त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जे लागणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत त्या वेगवेगळ्या पदावरती निभावलेल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने रिफाईनमेंट्स केलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर एक्झामिनेशन कंट्रोलर असतील शिवाजी विद्यापीठातले कोल्हापुरातले किंवा संजय घोडावत इन्स्टिट्यूट असेल, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट असेल, रहमतपूरची विद्यापीठ असेल, ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये सरांनी अतिशय क्रुशल पोझिशन्सवरती आजपर्यंत काम केलेलं आहे आणि कॉन्ट्रीब्युशन, मोठं योगदान केलेलं आहे. आणि हे करत असताना खूप म्हणजे एक पॉईंट मला सर सांगायला आवडेल सगळ्यांना की सत्याची बरोबर ठामपणे उभं राहण्याचं काम सरांनी केलं. मग अख्खा सगळेजण त्याच्या विरोधात का असे ना, सरांनी सत्याची कायम बरोबर हे ठेवलेली आहे. सो तो एक खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्याचबरोबर सर अध्यापनाचं पण काम गेले 15 वर्षांपेक्षा जास्त करतात. सिनियर कॉलेजेसमध्ये इंग्लिश या विषयावरती सरांचा चांगला हातखंड आहे आणि त्यांनी 15 वर्षापेक्षा जास्त टीचिंगमध्ये ह्या विषयात काम केलेलं आहे. आणि हे सांगताना मला एक पर्सनल अनुभव सरांचा जो माझ्या आजोबांनी शेअर केला होता आणि ते कायम रोल मॉडेल म्हणून हिरडेकर सरांचं नाव घ्यायचे, तो शेअर करायला आवडेल सगळ्यांच्या बरोबर. आणि तो म्हणजे असा आहे की सरांनी खूप हालाकीच्या परिस्थितीतून आज हे जे काही मिळवलेलं आहे ते खूप कष्टाने मिळवलेलं आहे आणि एक अशा पद्धतीचं पद अचीव केलेलं आहे. परंतु त्यामागे त्यांचे कष्ट खूप आहेत. म्हणजे मला आजोबा सांगत असत, मला आठवत आहे की एक काळ होता ज्या वेळेला हॉटेलमध्ये क्लीन करणारे बॉय जे असतात त्या पदावरती काम करून सरांनी त्याचबरोबर शिक्षण सोबत घेतलेलं आहे. म्हणजे कमवा आणि शिका या योजनामध्ये पण काम केलेलं आहे. आणि इंग्लिश विषयाबद्दल सांगायचं झालं तर एक किस्सा आजोबा आमचे सांगत असत, तो मला अजूनही आठवतो आणि मी जेवढे लोक असतात त्यांनाही हा एक मोटिवेशनल किस्सा म्हणून सांगतो, आज तुम्हालाही सर्वांना शेअर करतो. की एकदा हॉटेलमध्ये त्या हॉटेलच्या मालकांनी सरांना सांगितलं की वॉश बेसिन तू क्लीन कर. सर गेले, सरांनी काम केलं, सर आले, सरांनी सांगितलं की झालेलं आहे माझं काम. जेव्हा त्या मालकांनी बघितलं तेव्हा वॉश बेसिन तर तसंच होतं, क्लीन झालेलं नव्हतं. मग त्यांनी त्यांना विचारलं की अरे वॉश बेसिन तर डाग अजून पडलेले आहेत, तू साफ नाही केलंस. तर त्यांनी दाखवलं की मी हे वॉशरूम साफ केलेली आहे. सो त्यांना एक जाणवलं की हे आपला आज प्रॉब्लेम का झाला, तर इंग्लिश हा विषय कळला नाही, एक शब्द साधा इंग्लिशचा कळू शकला नाही आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम झाला. त्या क्षणी आणि त्या दिवशी सरांनी मनामध्ये ठरवलं की जोपर्यंत इंग्लिश म्हणजे हिरडेकर आणि हिरडेकर म्हणजे इंग्लिश हे जोपर्यंत समीकरण जुळून येत नाही तोपर्यंत पायामध्ये चप्पल घालणार नाही. आणि त्या ह्याच्यावरती सर पूर्ण प्रवास त्यांनी अशा पद्धतीनं केला की आज पश्चिम महाराष्ट्र असेल, कोल्हापूर असेल, आजूबाजूच्या भागामध्ये इंग्लिश म्हटलं किंवा पालक मार्गदर्शन असेल, विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन असेल, हा विषय जर म्हटला
तर त्याच्यावर एकमेव जी ऑथॉरिटी म्हणून ऑथॉरिटेटिव्हली जर नाव सांगू शकलं तर डॉक्टर BM हिरडेकर यांचं नाव असेल. सो अशा पद्धतीचा वक्ता आज आपल्याला लाभलेला. हे सगळ्या मला वाटतं गप्पांचा फड आणि त्याचे व्ह्युअर्सचं भाग्य आहे की तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर आलात. आणि विषय पण सर चांगला आपण निवडलेला आहे की ज्याचा पॅरेंट्सना खूप फायदा व्हावा असं आम्हाला वाटतं. तर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. पहिला मला असं विचारायला आवडेल सुरुवातीला की शाळा किंवा शैक्षणिक पद्धत याच्यामध्ये गेल्या 10-15 वर्षांचा जर आपण कालखंड बघितला तर काही प्रामुख्याने बदल झालेला जाणवतो का? असेल तर तो कशा पद्धतीचा आहे? गेल्या 10-15 वर्षामध्ये खूपच वेगाने बदल झालेले आहेत. म्हणजे विशेषतः शिक्षणामध्ये आणि बालशिक्षणामध्ये आपण जो मुद्दा घेतला आहे त्याच्यामध्ये ते इतक्या वेगाने झालेत की त्याला मी आमच्या याच्यामध्ये म्हणतो डिसरप्टिव्हली एज्युकेशन इज चेंजिंग. म्हणजे आपल्याकडे ते जाणवत नाही, बट वर्ल्ड इज चेंजिंग डिसरप्टिव्हली, एज्युकेशन इज ऑल्सो चेंजिंग डिसरप्टिव्हली. म्हणजे एक अगदी वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे. दुसरं, डिजिटल टेक्नॉलॉजी जी आली, ICT टेक्नॉलॉजी जी आली आणि त्याचा वापर जसं शिक्षणात व्हायला लागला तसं त्याच्यात आमूलाग्र बदल होत आलेले आहेत. त्यामुळे पूर्वीचं जे पालकत्व होतं, पूर्वीचं जे शिकवणं शिक्षकांचं होतं, पूर्वीची जे मूल होतं, म्हणजे मूल बदललं आहे, पालक बदलले, शिक्षण बदललं आहे, शिक्षक बदललेत, एव्हरीथिंग इज चेंज. मग याच्यातलं कुठला तरी एक घटक जर मागे पडत असेल तर प्रश्न होतो. पूर्ण इकोसिस्टम. त्यामुळे शिक्षणाचं जग ज्या वेगानं बदलते किंवा जग ज्या वेगानं बदलते त्या वेगाने शिक्षण बदलायला पाहिजे. आणि शिक्षण ज्या वेगानं बदलते त्याप्रमाणे हे जे 3 घटक आहेत मूल घडवणारे, म्हणजे मूल बदललेलं आहे. म्हणजे तुम्ही बदलला नसला तरी मूल मोबाईल हातात घेते. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी ऑपरेशन्स करता येत नसतील पण मुलाला करता येतात तुमच्यापेक्षा जास्त. म्हणजे डिजिटल डिलिजन्स, डिजिटल लिटरसी ही मुलांची पालकांपेक्षा जास्त आहे. मग पालकांना त्यांच्याबरोबर यायला पाहिजे. मग शिक्षकांचं काही आहे काही नाही, मग शिक्षकांना त्यांच्याबरोबर यायला पाहिजे. मग ज्यावेळी हे एका पातळीवरती येतील, म्हणजे शिक्षक पालक अगदीच पातळीवर येतील असं नाही, पण हे ज्यावेळी त्याचा जाणकार होतील त्यावेळी मग मूल आणि ते एकत्र येतील. बिकॉज एज्युकेशन इज एक कोलॅबोरेटिव्ह सिस्टीम असते ती. आपण ते फक्त मुलानं करावं आणि मुलाने शिकावं असं नाही. म्हणजे पालक, शिक्षक, मूल आणि समाज नंतर हे जर एका पातळीवर येऊन मुलाला मदत करायला लागले तर मूल घडते. बरोबर. म्हणजे घरात आई फक्त लक्ष देते, बाबा फक्त लक्ष देतात, नाही चालणार. म्हणजे फादर फॅक्टर मिसिंग असला तर मुलाला प्रॉब्लेम आहे, मदर फॅक्टर मिसिंग असला तर मुलाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता बोलताना मला एक आठवलं की इफेक्ट ऑफ मिसिंग फादर इन अ डॉटर्स लाईफ एक पुस्तक आहे, खूप छान. वाचलंय सर? अतिशय सुरेख पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचावं असं आहे. सॉरी सांगा. आणि इव्हन जर ग्रँडपेरेंट्स त्याच्यात असतील, आजी आजोबा, तर नथिंग लाईक दॅट. म्हणजे त्यांचा पण रोल आहे. आपण काय केलं या व्यवस्थेमधून, ग्रँडपेरेंट्सना काढलं आहे. म्हणजे आता ग्रँडपेरेंट नाहीच आहेत. म्हणजे एक टप्पा त्या मुलांच्या आयुष्यातला एक हिस्सा काढून टाकला आहे. कारण त्यांना प्रेमानं त्यांच्याजवळ, म्हणजे ग्रँडपेरेंट्सचं भूमिका कशी असते जनरली, ते त्यांच्या मुलांना रागवतात पण नातवंडांना रागवत नाहीत. आणि नातवंडाला त्यांचं प्रेम पाहिजे असतं आणि त्यांच्यामुळे ते शिकतात, त्यांच्याकडून गोष्टी ऐकतात. पण छोट्या कुटुंब पद्धतीमध्ये सर कशा पद्धतीने आता त्याच्यावर काय करायला पाहिजे, म्हणून मग पालकांनी भूमिका काय करायला पाहिजे. जर असतील, आता आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील तर ते दूर असतील समजा, तर व्हिडिओवरती आधीमध्ये बोलायला द्या, आठवड्यातून एकदा बोलायला द्या. किंवा हे आमचे आजोबा असे होते म्हणून सांगा. त्यांचा एखादा चांगला व्हिडिओ असला तर तो त्यांना ऐकायला द्या. कधी ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळी भेटा. आजी आजोबांना सांगा की तुमच्या विमानाचे पैसे देतो पण तुम्ही यायला पाहिजे. म्हणजे आता मी परवा शिशिरकडे गेलो होतो, म्हटलं पप्पा मी बिल हे काढतो. म्हणलं नाही, मी माझ्या मुलाला भेटायला येणार आहे, नातवंडांना, माझं मी तिकीट काढून येणार, तुझे पैसे घेणार नाही. लगेच त्याला देऊन टाकले. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन ऑफ पेरेंट्स हे अतिशय महत्त्वाचं आहे. इट मॅटर्स. आणि या स्तरावर तर ते जास्त अतिशय महत्त्वाचं. ते ज्यावेळी कमी होते, म्हणजे अटेन्शन डेफिसिट म्हणजे पेरेंट पॅड ज्याला आपण म्हणतो, पेरेंट अटेन्शन डेफिसिट, हे इतकं झालं आहे की प्रत्येक मुलाला वाटतं की, म्हणजे मलाही वाटत होतं काही काळ ते, की मी तुमच्यासाठीच वेळ देतो आहे की, तुमच्यासाठीच मिळवतो आहे की, तुमच्यासाठी सगळं उभं करायचं आहे की. ते मूल काय म्हणतं आहे, अहो ते नंतर करणार आहे, तुम्ही आता वेळ द्या की, आता आमच्यावर नाचा ना, आता आमच्यावर मजा करा ना, आता आम्हाला सहलीला घेऊन चला,
आम्हाला नवीन नवीन पुस्तकं द्या, आम्हाला बागेत खेळायला घेऊन चला, हे आता ते सांगायला लागलेत ना. त्यामुळे त्यांना आता क्वालिटी टाईम, म्हणजे दोघं घरात नसतील तर एकानं, दोघं घरात नसतील तर आजी आजोबांनी, दोघं घरात नसतील तर त्यांना गुंतवून राहील असे काही नवीन नवीन खेळ, ॲक्टिव्हिटी गेम हे त्यांच्या समोर द्यायला पाहिजे. तुम्ही ॲक्टिव्हिटी गेमबद्दल बोलल्यावर मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सरांची फॅमिली, सरांना 2 मुलं आहेत, दोघंही सक्सेसफुल आहेत. जो मोठा मुलगा आहे तो डिफेन्समध्ये खूप उच्च स्तरावर आहे. छोटा मुलगा USA मध्ये आहे, तो माझ्यामध्ये IT रिसर्च आणि ह्या भागामध्ये आहे, तो पण सक्सेसफुल आहे. परंतु लहानपणीचे काही हे दोघंही माझे मित्र आहेत आणि माझ्या वयोगटातले आहेत. सो आम्ही एकत्र खेळणं किंवा याच्यामध्ये असायचो. तेव्हा मला एक किस्सा आठवतो तो असा की सरांनी आता जे सांगितलं की त्यांच्यावर टाइम स्पेंड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने गेम्स खेळणं किंवा आहे, तर मला आठवतंय सर की तुम्ही घरी क्विज घ्यायचा आणि आम्हाला सांगायचं तयारी करून ठेवा आणि मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि आम्हाला सगळ्यांना बसून मग कुणाचे मार्क जास्त आणि त्यात एक 2 तास मस्त मजेत जायचे, प्लस एक अपडेट व्हायचं नॉलेज जे काही असेल ते. सो अशा पद्धतीचे काही गोष्टी करू शकतात, करायला पाहिजे. म्हणजे आता मी सकाळी पेपर वाचलाय, दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पेपर वाचा, संध्याकाळी आपण आज तुम्ही कुणी काय वाचलं सांगूया, चर्चा करू. आता बरोबर मनमोहन सिंगांच्यावरती कुणी आर्टिकल लिहिले, काय काय नवीन शब्द त्याच्यात वापरलेत, असं जर तुम्ही विचारलं तर तुम्ही उद्यापासून वाचतो आम्ही, म्हणजे आज वाचलेलं नाही पण उद्यापासून वाचतो. म्हणजे इन्व्हॉल्विंग पेरेंट्स, इन्व्हॉल्वमेंट, बरोबर, पेरेंट्स इन्व्हेस्टमेंट त्याच्या टाईमची, पेरेंट इन्व्हॉल्वमेंट अँड पेरेंटल केअर. म्हणजे मुलाच्या बाबतीत आपण काय म्हणतोय, मुलांना शिकवणे एवढाच भाग नाही. आता नव्या धोरणामध्ये ECCE म्हणून आले, अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन. तर आधी काय आहे, आधी चाइल्ड केअर आहे. म्हणजे तुमचं मूल घडत असताना एखाद्या चांगल्या पेडियाट्रिशियनची सुद्धा तुमची मैत्री पाहिजे, कारण त्यानं एक वेगळा अभ्यास केलेला असतो. म्हणजे काही पेडियाट्रिशियन आणि काही सायकॉलॉजिस्ट त्यांनी पूर्वी अभ्यास केला की मुलं कशी शिकतात, मुलांचा मेंदू कसा विकसित होतो. त्यामुळे मग पेरेंट नर्चरिंग जे आहे, चाइल्ड केअर आहे, त्या चाइल्ड केअर चांगली झाली असली तर चाइल्ड नर्चरिंग पुढं सोपं होतं. चाइल्ड केअर नंतर चाइल्ड नर्चरिंग नंतर मग पुढे अजून मग चाइल्ड एज्युकेशन सुरू होतं. मग ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल फेजेस ज्या आहेत, या डेव्हलपमेंटल फेजेसमध्ये आपण जाणीवपूर्वक इन्व्हॉल्वमेंट करत नाही. आता तो शाळेत जायला लागला आहे, आता मी नोकरीला जाते किंवा मी कामात जातो, त्याचं तो बघून घे. आणि अजून आपलं धोरण कसं आहे, अजून आपले पालक मंडळी काय विचार करत आहेत की चाइल्ड इज अन इमेज ऑफ अडल्ट. मग तो माझ्यासारखाच वागला पाहिजे, माझ्यासारखाच त्यानं बसलं पाहिजे, माझ्यासारखेच कपडे घातले पाहिजेत, मी जीन्स घातली त्यानं पण जीन्स घातली पाहिजे. आता फिलॉसॉफी काय, सायकॉलॉजी काय सांगते, चाइल्ड इज नॉट अन इमेज ऑफ अन ॲडल्ट, चाइल्ड इटसेल्फ इज अ डिफरंट पर्सन. बरोबर, म्हणजे चाइल्ड हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपण काय म्हणतोय, आम्ही बसलो असं बस, त्याला कसंही बसावं वाटतं. आम्ही जे बूट काढून ठेवले तसेच तू ठेव, ती खुंटीला लगेच दप्तर तिथं टाकून ठेव, ते कंटाळून आलं तर टाकून देतो तो. तर आता बाबा असं ठेवलं असतं जरा बरं राहील, तुलाच नंतर काढता येईल. हे जे आहे हे पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे पालकांनी मुलांच्या बरोबर थोडं लहान व्हायला पाहिजे. पालकांनी ह्या घरात माझ्या असं चालत नाही, मग त्याला वाटतं हे माझं घर नाही आहे का, म्हणजे बाबासारखं असं का म्हणतात, माझ्या घरातून हाकलून देईन. याचा कुठे ना कुठे मुलांच्या मानसिकतेशी संबंध खूप प्रमाणात. पालकांनी मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे तुला मी कुठेतरी डांबून ठेवीन, तुला मी तुरुंगात पाठवीन, तुला मी आत कोंडून ठेवीन, मी निघून जाईन आणि तुला हाकलीन, हे शब्द अजिबात वापरायचे. तुला मी हे अमुकामुळे एक शिक्षा करणार, एक 2 ओळीच्या ऐवजी 10 ओळी लिहायला सांगेन, हे जे शब्द आहेत हे मुलांच्या ह्याच्यावर ओरखडा ओढतात, सिरियस ओरखडा ओढतात. का जा तू माझ्या घरात. मग मुलाला वाटतं हे माझं घर नाही आहे का, मग माझे आई बाबा नाही आहेत का. म्हणजे पण अशा चुका नकळतपणे पॅरेंट्स कडून होऊन गेल्यामुळे कदाचित त्या मानसिकतेवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतात. खूप मोठा. आई वडील सुद्धा ज्यावेळी एकमेकाशी बोलतात त्यावेळी आई ज्यावेळी बाबांना म्हणते वरचेवर की तुम्हाला काय अक्कल नाही हो, तुम्हाला काही कळत नाही का, बसा मी जाऊन येते शाळेत पेरेंट मीटिंगला, किंवा बाबा आईला म्हणतात. मग मूल नंतर काय म्हणते, आई तुला काय कळत नाही, तुला काय माहीत नाही यातलं, हे नवीन आहे सगळं. म्हणजे कोणीतरी एका मोठ्या माणसाने शिक्का मारलेला असतो एकमेकावर. मग मुलाला वाटते एकमेकालाही दोघं म्हणतात, मग ह्या दोघांना पण काही कळत नाही, मग मला काय सांगणार हे. त्यामुळे मुलांच्या पुढे आईवडिलांनी एकमेकाशी काय बोलावं, आईवडिलांनी मुलाबरोबर काय बोलावं,
मूल आणि आपण सगळे एकत्र असताना बाहेरची माणसं आल्यानंतर त्यांनी काय बोलावं. म्हणजे आता 2 मुलं आहेत तर बऱ्याच वेळा काय म्हणतात, आमचा हा ना प्रश्न नाही बघा, हिरो आहे हो, हिराच म्हणा तुम्ही. आणि ते तिथं बसले ना, त्याचं काय विचारू नका बघा, त्याचं काय खरं नाही. ते मी काय मिळेल ते विकून खाणार आणि काहीतरी करणार मुलाच्या समोर. म्हणजे मुलांची तुलना करणं, कंपॅरिझन, मुलांना नको इतकं अपमानित करणं, त्यांची अवहेलना करणं किंवा विशेषतः 4 चौघात मारणं तर नाहीच. म्हणजे मुलांना कार्पोरल पनिशमेंट ही पालकांनी देऊच नाही असं आहे. म्हणजे देऊच नाही. आता मी माझ्या मुलांना मारलेलं मला आठवत नाही, रागवलं मी त्यांच्यावरती, म्हणजे खूप रागवलं असेल, पण मारलेलं आणि हाकलून देणे अशी भाषा केलेली. मुलांनी ह्या काही गोष्टी पालकांनी पाळायला पाहिजे. आणि मुलं धाकानं शिकतात हे जे आहे हे चुकीचं आहे. मानसशास्त्रामध्ये आत्तापर्यंतचे सिद्धांत सगळे सांगतात इंटरेस्ट घेऊन शिकलं पाहिजे, मुलं प्रेमाने शिकतात, ॲप्रिशिएट द्या, कारण ते मुलंच आहे. आणि ज्यावेळी त्यानं ठरवलेलं असते मुलाची सगळी पहिल्यात मोठी क्रांतिकारक इव्होल्युशन असते. मूल स्वतःच्या पायावर उभं राहतं, पडतं, मागं पडतं, पुढं पडतं, पण ते उभं राहतं त्यावेळी ते उभंच राहतं पुढे, ते नाही पडत नंतर. कारण त्यावेळी त्यांनी तुमचा आधार घेतलेला नसतो. ते एका पायाने येतं आहे, मग जरा उठून बघतं आहे, मग त्याला तोल जातो आहे, म्हणून त्याला माहिती आहे मला उभं राहायचं आहे. असं मूल जे उभं राहतं ते उभंच राहतं. पण आपण काय करतो आहे, त्याला हे येत नाही, ते येत नाही, म्हणजे निगेटिव्ह कॉमेंट्स त्याच्यावरती केले मुलावरती, त्या मुलांचं खच्चीकरण होतं. आणि असं सातत्यानं केलं तर आणखीन होतं. त्यांचं छोटं मोठं यश सेलिब्रेट करायला पाहिजे, त्यांचं छोटं मोठं यश कुरवाळायला पाहिजे. म्हणजे चांगले शब्द आपल्या सगळ्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या डिक्शनरीमध्ये वाईट शब्द खूप आहेत आणि ते चिडले की भडाभडा बोलून टाकतात. पण प्रेमाचे शब्द नाही आहेत खिशात पाहिजेत काय. म्हणजे शिक्षकाच्या आणि पालकांच्या सगळ्या खिशातून प्रेमाचे शब्द आहेत. हो, दॅट्स नाईस, वंडरफुल, रिअली ग्रेट, माझा मुलगा झालाच बघतो, बघ माझ्या पुढे गेलाच बघतो. म्हणजे आता मला तुमचं नवल वाटतं खरं म्हणजे की आजोबा, वडील आणि त्याच्यानंतर 3ऱ्या टप्प्यावर तुम्ही आहे. तुमची ही पुस्तकं बघितलं वाटतं की काय लेवलला तुम्ही पोचलेलं आहे. आता ह्या पुस्तकांचा आणि तुमच्या प्रोफेशनचा काय संबंध नाही. बरोबर. तो संबंध कशाचा आहे, तुमच्या वारशाचा आहे. आणि तुम्हाला एकाच वेळी यू वॉन्ट टू बिकम प्रोफेशनल इन द कंट्री, त्या दिशेने तुमची वाटचाल चालली, इन द स्टेट तुम्ही झालाय आता. त्याच्याबरोबरच यू वॉन्ट टू बिकम गुड पेरेंट अँड गुड पर्सन नोईंग एव्हरीथिंग. तुमच्या याच्यामध्ये ही सगळी पुस्तकं मी जी बघतोय, बाबांच्या लायब्ररीत वेगळी होती, बाबांनाही पुस्तकांचं वेळ होतं, हे सगळं जे बघतोय हे माणूस घडवण्याचं हे आहे. थोडंफार जेनेटिक्सचं पण असणार आहे. पण तुम्ही सिलेक्टिव्हली सगळं हे सिलेक्शन केलेलं आहे सगळं, आणि हा त्यांचा ठेवा आहे. ही पुस्तकं मुलं उघडून बघतात, काय आहे बाबांनी काय आणलं हे, बाबा ह्यात काय बसून काय वाचतात, चला मी पण वाचूया. बाबा 2 मिनिट वाचायला बसतात आणि शांत बसलेले असतात, मग मी पण बसतो. बाबा काय दररोज काहीतरी लावून बसलेले असतात आणि काय पण बघत असतात, मग मी पण बसते त्यांच्या शेजारी. अनुकरण आहे. चिल्ड्रन आर हायली इमिटेटिव्ह. तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटतं की पॅरेंट्स विल हॅव टू अनलर्न फर्स्ट. येस. आणि मग योग्य ट्रॅकवरती जायला पाहिजे. कारण कसं आहे, मला असं वाटतं की त्यांची पण पूर्ण चूक नसणार आहे. जनरेशन टू जनरेशन जे पास ऑन होत गेलेलं आहे ते म्हणजे तिथे कुठेतरी अनलर्न करण्याची गरज दिसते आहे. म्हणजे एकंदरीत त्याच्यावर ती प्रोसेसच आहे. म्हणजे नव्या जगामध्ये यू हॅव टू अनलर्न, यू हॅव टू लर्न, यू हॅव टू रिलर्न. म्हणजे आता नवीन तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आहे तेच एकदा शिकल्याने पुढे गेलाय. तुमचं एकमेव प्रोफेशन मला वाटतं की इतका डायनॅमिक आहे, खूप लॉ आणि तुमचं प्रोफेशन इतकं डायनॅमिक आहे. तुम्ही लॉचे पण पदवीधर आहात, तो इतका डायनॅमिक. म्हणजे तुम्ही त्यावेळी काय विचार करून घेतला, बा मी CA पण करणार, लॉ पण करणार, यू आर इंटेलिजंट पर्सन. म्हणून मग अशा मित्रांशी मला दोस्ती करावी वाटते. मग त्याच्यामध्ये काय होतं की आता हे जे आपण लर्निंग अनलर्निंग, म्हणजे आता मी गावातून आलो तर वरचं बटन उघडं ठेवत होतो, आता अनलर्न करायला पाहिजे, हे नाही चालणार. हे मी आता सभ्य माणूस झालेला आहे. किंवा मी कसाही बसत होतो, मी दररोज दाढी करत नव्हतो किंवा कशीही दाढी राखत होतो, म्हणजे मेंटेन केलेली नसायची. किंवा मी बाजार भोगाव म्हणत होतो, आता मी बाजार भोगाव म्हणायला लागलो आहे आल्यानंतर. ह्या ज्या इव्होल्युशन माणसाच्या वाढण्याच्या आहेत. मग मुलांच्या ह्याच्यामध्ये तुमचं हे प्रतिबिंब ज्यावेळी पडायला जातं त्यावेळी पालकांनी काही गोष्टी अनलर्न करायला पाहिजे. म्हणजे आई म्हणते तुमच्याकडच्या लोकांना काय कळत नाही, आमच्याकडचे लोक. मग
बाळाला वाटतं की आईच्याकडं काहीतरी वेगळं आहे वाटतं. तुमच्याकडचे लोक आणि आमच्याकडचे लोक हे मुलाला आत्ताच कळते. आम्ही सगळे लोक एक आहे ह्याचा मेसेज जायला पाहिजे. नकळत काही गोष्टी आपण बोलतो, ते लोक ना असेच आहेत. ते लोक म्हणजे कोण? ते शेजारी कोणतरी आहेत, ते मग ते वेगळ्या जातीचे आहेत, ते म्हणजे आपण जात त्यांना शिकवतो. मग ते या असले आहेत तसले आहेत, म्हणजे ते काम करणारे आहेत, पण काम करणार तुमची सेवा करतात ना, मग ते असेच असतात. हे जे कॉमेंट्स आपले निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळे चाइल्ड क्लास कास्ट ह्याच्यात उतरते लहानपणापासून. बरोबर. मग ते आपण शिकवतो. मग मुलाला आपण ग्लोबल करणार असेल तर त्याला युनिव्हर्सल व्हॅल्यूज शिकवायला पाहिजे. न कळत ह्या चुका होतात, पण त्या पाळायला पाहिजेत, टाळायला पाहिजे. म्हणजे मुलाला हे करताना मुलाला आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर बरोबर, सुरुवात माझ्या मते राईट पॅरेंटिंग पासून फार गरजेचं. वाईज पेरेंटिंग, राईट पेरेंटिंग अँड पेरेंटिंग ॲट अप्रोप्रिएट टाईम. म्हणजे तुम्ही मुलाला चांगलं पेरेंटिंग देणं आणि चांगलं एज्युकेशन देणं याच्या इतकी दुसरी कुठलीच गिफ्ट नाही. तुम्ही राडोचं घड्याळ आणि कुठलं घड्याळ त्याला आणून दिलं आणि 5,000 10,000चा शूज दिला आणि 5 लाखाची गाडी दिली, नंतर 25 लाखाची दिली, दॅट हॅज नो मिनिंग. तुम्ही मुलाला उत्तम शिक्षण देणं आणि उत्तम प्रेम देणं पालक म्हणून याच्या पलीकडं त्याला दुसरी गिफ्ट नको असते. बरोबर. म्हणजे ती मुलांसाठी ती मोठी गिफ्ट. एज्युकेशन इज द बिगेस्ट गिफ्ट फॉर अ चाइल्ड. म्हणजे कुठल्याही पालकाने आता तुम्हाला आता बाबांनी ठरवलं असतं तू काय करू नकोस बाबा, माझं आहे भरपूर, असं बाबांच्या तोंडातून वाक्यच कधी येणार नाही. तू शिकला पाहिजेस बाबा. आणि त्या हौसेनं सांगायला यायचे की असं असं केलं, याने ते गुड्डीने असं असं केलं आणि गिरीशने असं असं केलं, केतकीनी आता ती पण त्यांच्याबरोबर काहीतरी करायला लागलेली आहे, पुढं शिकतायत सगळी. त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यांना जगातली सगळी माणसं शिकलेली आनंद व्हायचा. तुमचं PhD कधी होणार म्हणून मला फोन केला की विचारायचे तुमचं PhD कधी होणार आहे सांगा, किंवा ते कामाचं विचारायचं तुमच्या मिसेसचं PhD झालं त्यांना घेऊन या. म्हणजे हे जे आहे पालकांच्याकडून हे व्हायला पाहिजे. बरोबर. बदलावर परत जर बोलायचं झालं तर टेक्नॉलॉजी हा सध्या खूप मोठा बदल आहे. रादर गेल्या 10-15 वर्षात जो बदल झाला शैक्षणिक पूर्ण सिस्टीममध्ये, त्याच्यापेक्षा जास्त बदल हा पुढच्या येणाऱ्या काळात होणार आणि तो फार फास्ट होणार आहे. तर ह्याला इक्विप्ड असण्यासाठी शाळा म्हणा किंवा पॅरेंट्स म्हणा किंवा ओव्हरऑल सोसायटीला ह्याच्या दृष्टीने काय स्टेप्स घ्याव्या लागतील? एक म्हणजे आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगेन की रिसेंटली मला आमच्या शाळेमध्ये सम लोहिया हायस्कूल कोल्हापूरमध्ये ॲन्युअल डे फंक्शनला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. म्हणजे त्याच्यासारखा मला दुसरा आनंद नाही किंवा त्याच्यापेक्षा मोठा सत्कार नाही माझ्या आयुष्यात झालेला. शाळेत बोलवून म्हणजे खाली सभागृहात खाली मांडी घालून बसण्यापासून ते इकडचा प्रवास हा म्हणजे फार मला स्वतःला खूप छान वाटलं. पण त्यावेळेला मी जे ऑब्झर्व केलं की शाळा खूप चांगल्या लेवलला बदलली आहे. टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेशन असेल, मग ते क्लासरूमचं असेल, लॅब वन ऑफ द फायनेस्ट लॅब्स करणं असेल, किंवा साधी सिम्पल गोष्ट सांगतो की सांस्कृतिक कार्यक्रमाला जी मंडळी बसतात, पूर्वी पेटीचे सर म्हणून एक आम्हाला असायचे. ते पेटी वाजवणार आणि मग मुलं गायन वादन हे करायचे. त्या पेटीची जागा आता यामाहाच्या कीबोर्डनी घेतलेली आहे. सो हे अगदी खूप छोटे छोटे बदल आहेत, पण हे बदल इज अ सिरीज ऑफ चेंजेस तर ह्या टेक्नॉलॉजीला आपण एक मध्य जर ठेवला तर आजूबाजूला होणारे सगळे जे बदल आहेत किंवा ओव्हरऑल बदल आहेत त्याच्यात काय आपण सध्या प्रेडिक्ट करतो किंवा कशा पद्धतीने त्याला फेस करावं? आत्ता टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं बदलते त्या पद्धतीनं त्या वेगानं शिक्षक बदलत नाही आहेत, बदलायला पाहिजेत. काही बदलायला लागले आता. म्हणजे आत्ताच एक रिपोर्ट जो आपला प्रथम संघटनेचा एक रिपोर्ट येतो देशव्यापी, यातनं माहिती काढतात आणि असर नावाचा एक रिपोर्ट असतो, म्हणजे मुलं कशी शिकत आहेत. आणि पॅन्डेमिक नंतर आता सगळ्या खालच्या स्तरावरची 3ऱ्या 4थी 5वी या स्तरावरची मुलं चांगले रिपोर्ट्स आले आहेत वेगवेगळ्या स्टेटचे, आणि त्यात महाराष्ट्र पुढे आहे. अरे वा. महाराष्ट्र हिमाचल प्रदेश अशी पुढे आहेत आणि त्याच्या पाठोपाठ काही राज्य आहेत. म्हणजे चांगलं चित्र आहे. तर आत्ता 12वी नंतर DED झालेली जी मुलं आहेत ती खूप चांगलं शिकवत आहेत आणि काही चांगले कष्ट करून शिकवणारे कोल्हापुरात आहेत, गडचिरोलीमध्ये आहेत. काही नवे शिक्षक जे यायला लागले, टेक सॅव्हिटी, जे डिजिटल डिलिजन्स असलेले, डिजिटल लिटरसी असलेले आणि डिजिटल प्रोफिशियन्सी असलेले असे लोक यायला लागले. त्यामुळे ते अजून वाढायला पाहिजे. आणि शासनानं इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण उभं करतो आहे शाळा कॉलेजेसमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर आता डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर भर द्यायला पाहिजे. ॲक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पाहिजे, पण आता डिजिटलमध्ये सगळं जर आलं असेल
तर तुमची लायब्ररी सपाट झाली आहे, कारण सगळं सॉफ्टमध्ये उपलब्ध आहे. पण सर पारंपरिक आणि आधुनिक याचा कुठेतरी बॅलन्स नको? त्याचा बॅलन्स पाहिजे, पण तो बॅलन्स कसा पाहिजे की डिजिटलवरती किती द्यायचं, म्हणजे 2 पडद्यामध्ये मुलांना किती गुंतवायचं, मोठा पडदा आणि छोटा पडदा, बिग स्क्रीन, आपल्या घरातला बिग स्क्रीन आणि छोटा पडदा. मग त्याच्यामध्ये 2-2.5 तासाच्या पुढे किंवा 3 तासाच्या पुढे, 2-2.5 तासाच्या पुढे मुलं जास्त त्यात गुंतायला लागली अभ्यासाशिवाय इतर गोष्टीत, तर ते आभासी जगाचंच जगतात. पण प्रत्यक्षात ज्यावेळी मुलाला उतरायचं आहे आयुष्यात, त्यावेळी ते जग सगळं आभासी नाही आहे, ते रिअल आहे. म्हणजे आता तो इथे आभासी जगात इथं बसतो आणि वेगानं घोड्यावर बसून पळतो, असं कुठंतरी त्या गेमिफिकेशन दिसतंय, गेममध्ये दिसतंय. तर आत्ता त्याला तिथे येण्यासाठी काही असे पण खेळ आहेत की बौद्धिक असे चांगले खेळ आहेत की तो ते खेळू दे. काही मेकिंग ब्रेकिंगचे खेळ आहेत, तो ते खेळू देत. आपल्या इथे कोल्हापुरात पण त्याचे असे चांगले दुकानं वगैरे आलेली आहेत, सगळ्या शहरातून आहेत. म्हणजे आता शिशिर तो आपल्या मुलांसाठी घेऊन जातो. तर पॅन्डेमिकमध्ये त्यानं मुलांना मोबाईल कमीत कमी दिला नाही, दिलं. आणि काही खेळ असे आहेत की सगळे मिळून आपण खेळू शकतो, म्हणजे काही वस्तू करण्याच्या, खेळणी करण्याच्या. आता आर्ट्स रिलेटेड काही संदीपची मुलगी जी आहे बाहेर, तर मला वाटतं की ती तिकडं असल्यामुळे सगळंच तिला कळत असेल. तिला खोटा मोबाईल त्यांनी दिला आहे, मोबाईलचं डिझाईन असलेला, तिला अजून मोबाईल दिलेला नाही. मग ती काय करते, घरातलं जेवण कसं केलं जातात, मुलांची काळजी कशी घ्यायची, दवाखान्यात मूल आलं तर त्याला कसं हे करायचं, ते सगळं ॲक्च्युअल करते ती. मुलाला झोपवायचं कसं. आता हे जे रिअल लाईफ आहे ते रिअल लाईफ खेळाच्या रूपानं पण सांगायला पाहिजे. कारण ॲक्च्युअली एव्हरीबडी हॅज टू लिव्ह इन रिअल लाईफ. बरोबर. मग जितकं तुम्ही आभासी जगात जाता त्याच्यात गुरफटत जातात. त्यामुळे आईवडिलांनी सुद्धा मोबाईल पार्किंग काही तास करावं किंवा एखादा दिवस करावं किंवा स्क्रीन टाईम हा लिमिट करून ठेवावा. आणि मुलाला पण सांगा किंवा ह्या कविता तुला वाचायच्या, त्या चांगल्या गायलेल्या याच्यात तेवढ्यापुरतं तू ऐक, किंवा एक लेसन तू पाठ केलंयस भाषण देण्यासाठी, परत एकदा ऐक. हे ऑल्टरनेटिव्ह तुम्ही जे सांगताय ते खूप महत्वाचे आहेत, कारण मोस्ट ऑफ द पीपल नो दॅट स्क्रीन टाइम इज बॅड, टू मच ऑफ स्क्रीन टाइम इज बॅड, बट दे डोंट नो हाऊ टू रिड्यूस इट. सो हे तुम्ही जे उपाय सांगताय ते माझ्यामध्ये खूप प्रॅक्टिकल उपाय आहेत आणि हे सर्वांनी ते करायला पाहिजे, सर्वांनी करायला पाहिजे. कारण इतके चांगले खेळ आहेत की खूप चांगले. आता ओरिगामी सारखा खेळ आहे, हो, किंवा काही शब्द जुळवायचे खेळ आहेत. बरोबर. म्हणजे पत्त्याच्या कॅटसारखं हे असताना लिंग्विस्टिक गेम्स असतात, खूप चांगले शब्द, वाक्य एकमेकात्र करायचे आहेत. टंग ट्विस्टर शब्द आहेत, असे शब्द आहेत, भाषेचे शब्द आहेत, भूगोलातले शब्द आहेत. मॅपचे तुकडे तुकडे करून दिले त्यांनी जोडायचे आणि नकाशे करायचे आहेत. बरोबर. मग हे जे आहे, ज्या जगात ते पुढं वावरणार आहे ते जग त्याला दाखवणं, जे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहे ते त्याच्या पुढे आणून ठेवणं, ह्या रिअल वर्ल्डमध्ये त्याला फिरायला घेऊन बाहेर जाणं, म्हणजे त्याच्यासाठी. म्हणून आता फिरायला जाताना पण आपण काय करतोय, मुलांना आपण समजूनच कमी घेतलेलं नाही. म्हणजे मुलांना समजून घेणारी फार दुर्मिळ माणसं होती. एक पियाजी नावाचा माणूस होता, एक पेस्टॉलॉजी नावाचा माणूस होता, साने गुरुजी आपल्याकडे होते, रवींद्रनाथ टागोर आपल्याकडे होते. ही सगळी माणसं माधव मॉन्तेसरी होत्या. माधव मॉन्तेसरीनी एकदा एक मूल छत्री उघडझाप करत होतं आणि त्याची आई त्याला रागवत होते, बटन मोडेल म्हणून. तर ती मॉन्तेसरी म्हणाल्या, त्याला 66 वेळा त्यानं उघडली होती छत्रीने, मिटवली. ते म्हणले, युअर चाइल्ड वॉन्ट्स टू लर्न द मॅजिक इन दॅट प्रेस. त्या बटनचे मॅजिक बघायला लागले, बघू दे ना ते. आपण म्हणतो मुडशील थांब इकडे. आता आई आणि वडील मुलाला शाळेत घेऊन जातात. आपल्या पायामधलं अंतर 1 मीटरचं किंवा 1.5 फुटाचं असतं, त्याच्यामधलं 6 इंचाचं असतं. पण आपण त्याला ओढत नेतो ना, त्याच्या स्पीडनं जातच नाही. आपण त्याच्या विचाराच्या स्पीडनं जात नाही, त्याच्या ताकदीच्या स्पीडनं जात नाही. त्याला वाटतं आपल्याबरोबरच त्यानं पळावं, मग ओढतातच ना मुलं सर. आणि मग ती फरफट त्याची कायमच होत राहते. शिक्षकही त्याच वेगानं जातात. प्रत्यक्ष फिजिकली चालण्याची फरफट ती होतीच त्याची. म्हणजे त्याच्या स्पीडनं चालायचं असेल तर मग त्याला कुठलं तरी कसं तरी सायकलमध्ये बसवा आणि मग सायकलनं चालवा, किंवा तुम्ही वेळ द्या आणि त्याला हे करा. पण आता मग काय म्हणतात, आम्ही शाळेला नोकरीला जायचं आहे त्याला एकदा. आणि टर्मिनॉलॉजी पण आपली बदलायला पाहिजे. सॉरी, काय मुलं काय सांगतात, आई सांगते काय पोरगं कुठं काय करतं तुमचं, त्याला टाकलं की शाळेत. मग दुसऱ्या त्याला तिकडे त्या इंग्लिश शाळेत टाकलाय. म्हणजे पोराला टाकलाय, म्हणजे पोराला शाळेत दाखल केला आहे, पोराला शाळेत प्रवेशित केलं आहे, मुलाला शाळा शिकायला सुरुवात केली, टाकलाय. ही काही भाषा नाही ना. टाकलाय म्हणजे मला नको होता म्हणून टाकलाय का कुठेतरी टाकलाय. म्हणजे ही जी परिभाषा आहे
पालकांची परिभाषा ही प्रेमळ पाहिजे, ही सभ्य पाहिजे, ही त्या मुलाचा ऑनर करणारी. चाइल्ड इज टू बी ऑनर्ड. लहान आहे, ती एक वेगळी अस्मिता आहे. काही कालावधीनंतर मुलाला त्याची एक अस्मिता तयार होते. चाइल्ड इज टू बी ऑनर्ड हा खूप चांगला पॉईंट तुम्ही इंट्रोड्यूस केला सर. ह्याच्यावर एखादं एक्झाम्पल देऊ शकता, म्हणजे व्हॉट युजली डज नॉट हॅपन विच शुड बी डन ह्या. हां, ह्याच्यामध्ये चाइल्ड इज टू बी ऑनरमध्ये आम्ही आता वर्गात ज्यावेळी काही ठिकाणी हे करतो की माझा एक विद्यार्थी होता अरोरा नावाचा, तर तो वर्गात पुढच्या बाकावर बसायचा. चुकीचे शिक्षक काहीतरी बोलले की तो रेस्टलेस व्हायचा. आणि मी एकदा शिकवताना हर्बीवोरस आणि कार्निव्होरस क्रिएचर्स कसे असतात ते सांगत होतो, आणि त्यातलं थोडंसं उलटसुलट झालं तर तो मला सांगत होता. आणि तो म्हटला, सर तुम्ही सांगता तसं उलट झालं सर, चुकीचं झालं. वर्गातच ब्रिलियंट चाइल्ड होतं. आणि मग मला म्हणले सॉरी. मग वर्गात सगळ्यांना मी सांगितलं, तो म्हणतोय ते बरोबर, मी म्हणतोय ते चूक आहे. आता त्याचं बरोबर आहे, तो मुलगा आहे, तू गब्बस म्हटलं की तू पुढे बोलणारच नाही. बरोबर. आणि मुलाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ठराविक कालावधीनंतर त्याचा एक युगो तयार होतो, स्वतंत्र व्यक्तिमत्व. ते आपण काय करतो, सगळं काहीतरी ठरलं, आमचं असं असं ठरलं आहे, तुम्हाला हे करायचं. अहो तुमचं ठरलं आहे ठीक आहे, पण मला कुठे विचारले कुठल्या शाळेत जायचं? मला विचारा ना, इंग्लिशमध्ये जाऊ का, मराठीत जाऊ का, झेवियरला जाऊ का, होली क्रॉसला जाऊ का, आणि कुठल्या शाळेला जाऊ? म्हणजे चाइल्ड इज टू बी कन्सल्टेड. म्हणजे त्याच्या विषयी निर्णय घ्यायचे असतील तर त्याला थोडंसं विश्वासात घ्यायला पाहिजे. इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे, इन्व्हॉल्वमेंट घरातल्या गोष्टींमध्ये किंवा डिसिजन मेकिंग असली पाहिजे. त्याचं काय व्ह्यूज आहेत काय नाही आहेत समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्याला चर्चेत घ्यायला पाहिजे. मुलाला आपण चर्चेत घ्यायला पाहिजे. ते आपण बऱ्याच वेळा काय करतो, घरात आपण दोघांची चर्चा चालली असली तर आपण तिला काय विचारायचं, म्हणजे नवऱ्याला विचारलं तरी नवरा काय म्हणतो, तिला काय विचारायचं. मग मुलाला काय वाटतंय, बाबांनाच विचारून सगळं घर चालतंय, म्हणजे घरात आमच्या डेमोक्रेसी नाही आहे. मग पुढं आपण काय म्हणतो, त्यांना डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज शिकल्या पाहिजेत. म्हणजे घरातही डेमोक्रेसी दिसते, त्याला दिसायला पाहिजे. त्याला जे दिसतंय, त्याला जे अनुभवायला मिळतंय, त्याला ज्याच्या अनुभवातून जायला लागतंय तेच ते शिकतंय. ते अनुभवच त्याला मिळत नसतील तर मग ते त्या पद्धतीने शिकतं. अच्छा. म्हणजे पुरुष डॉमिनेटेड फॅमिली आहे हे त्याला कळतंय. मग मी माझ्यातला पुरुष पण मुलगा असेल तर तो म्हणतो मी असंच करणार. मग त्याची बहीण असते तर म्हणतो मी टाकलंय बघ धुवून टाक, इस्त्री पण तूच करायची. म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करणं, सगळ्यांनी एकमेकाचा आदर करणं, पाहुणे आले तरी त्यांचा आदर करणं, हे जे आहे म्हणजे चाइल्ड रिअरिंग, म्हणजे टीचिंग अ चाइल्ड, रिअरिंग अ चाइल्ड इज अ बिग. आपण जे युजली क्रिटिसाइज करतो पुरुष प्रधान संस्कृती वगैरे, तर इट्स मोर देन सोसायटी. इट्स लाईक इट्स युअर फॅमिली फर्स्ट. तिथं तुम्ही सुरुवात केली तर आय थिंक हळूहळू सगळ्या सोसायटीमध्ये बदल. आणि युअर फॅमिली इज मिनिएचर ऑफ वर्ल्ड. बरोबर. शाळेची भूमिका याच्यामध्ये सगळ्यात कशी महत्वाची ठरेल? फार महत्वाचा प्रश्न. शाळेची भूमिका याच्यामध्ये मध्यवर्ती भूमिका आहे. शाळेची भूमिका मध्यवर्ती याच्यासाठी आहे की मुलाच्या आयुष्यातला सायझेबल पिरियड, खूप मोठा पिरियड आणि फॉर्मॅटिव्ह पिरियड ज्या आपण म्हणतो, म्हणजे ज्यावेळी संस्कार होऊन ते मूल घ्यायला लागतं तो पिरियड हा अतिशय सेन्सिटिव्ह पिरियड असतो. विशेषतः 0 to 3, मग 3 to 5, मग 5-6 पर्यंत, त्याच्यानंतर 6 to 15 हे जे पिरियड आहेत त्याचे हे बायोलॉजिकली पण महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्याचे मोटर स्किल्स कशी होतात, इमोशनल्स कधी होतात, सेन्सेस कधी हे होत जातात, मग ते करण्यासाठीचे करिक्युलमच असतं. म्हणजे त्याच्या प्रत्येक सेन्सला चॅलेंज करणं, म्हणजे त्यांचे सेन्सेस म्हणजे डोळे बघायचं कसं, काय बघायचं, किती बघायचं, ऐकायचं कसं, ऐकायचं किती, म्हणजे त्याचे कान, डोळे, जीभ, काय खायचं, काय बोलायचं. कारण मेंदूला ज्या सगळ्या इनपुट्स मिळतात त्या ज्ञानेंद्रियातनं मिळतात. मेंदू काय म्हणतोय की मी ब्लॅक बॉक्समध्ये बसलो आहे, कवठीमध्ये आहे, मला बाहेरून काही इनपुट नाही, त्याला असं काहीच मिळत नाही इनपुट, बाहेरून काही लाईट आत जात नाही. बरोबर. मग तो त्याच्यातूनच जाते आणि त्यामुळे ती उत्क्रांती होत आलेली आहे. मग त्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी, त्याची ज्ञानेंद्रिय चांगली कशी सेन्सिबल होतील, सेन्सिटिव्ह होतील, त्याच्यासाठीची खेळ. मग त्याच्या हाताची बोटं किंवा हे प्रत्येक ठिकाणात हे जे सगळे दिलेले आहेत हे निसर्गानं, हे सगळं वापरता येईल त्याच्यासाठीची काही फिजिकल खेळ. मग आता आपल्या ह्याच्यामध्ये डिजिटल जास्त झाल्यामुळे फिजिकल गेम लोकांनी आणले, खेळणी आणली. बरोबर. डिजिटल आणि फिजिटल म्हणजे कारण का
त्यात अडकून हे आकडायला लागले, बरोबर काही स्नायू बाद व्हायला लागले, नुसते हे एवढ्यावर जायला लागले बरोबर आणि ही बोटं बाद व्हायला लागली. करेक्ट. मग ते ह्या मुलांना त्या सगळ्या याच्यामध्ये घेऊन हे किती काय काय द्यायचं हे ठरवून, मग त्याचं न्यूट्रिशन काय, त्याला न्यूट्रिशन दिलं पाहिजे. आपण म्हणतो तू बाळ हे खा, तू बाळ ते खा, पण पालक काय खातात ते बघत असतं. ते म्हणते मला तुम्ही हे खा म्हणतात, तुम्ही हे का खाताय. म्हणजे त्याच्याबरोबर जेवण, त्याच्याबरोबर खाणं हे त्याच्या बरोबरीनं पाहिजे. आणि मग शाळेचा रोल असा आहे की शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाकडे चांगले शब्द पाहिजेत आणि मुलांच्यावर, म्हणजे चांगला शिक्षक कोण, चांगला शिकवतोच नाही, मुलांच्यावर मनापासून प्रेम करतो तो चांगला शिक्षक. म्हणजे त्याचं चुकू दे, काही होऊ दे, म्हणजे मुलांना प्रेमानं तुम्ही शिकवलं की वेडा मुलगासुद्धा शहाणा होतो. बरोबर. म्हणजे तो म्हणतो मला कमी वेगाने शिकेन पण मी शिकेन. कारण हे मराठी न्यूजवर सर एक बघितलं होतं, एका रुरल एरियामधल्या शाळेतनं जेव्हा एखादे सर हे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होत असतात तेव्हा प्रत्येक स्टुडंट अगदी त्यांना मिठी मारून रडलेला आहे. इतकं प्रेम त्यांनी त्यांना लावलं. म्हणजे ही वेगळी अचिव्हमेंट आहे मला असं वाटतं. सोपी गोष्ट नाही, त्याच्यासाठी इफोर्ट्स खूप घेतलेले असणार आहेत. मुलांच्यावरती आता मी संगमेश्वरमधून आलो त्यावेळी एसटीच्या भोवती मुलं रडत शिक्षक आणि भोवती 2च वर्ष मी तिथं होतो. कारण मुलांच्यावर प्रचंड ज्यावेळी तुम्ही प्रेम, आणि मुलांच्या भावविश्वात शिक्षकांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. ती काही वेळा आईवडिलांच्या पेक्षा त्यांना महत्त्व देतात. म्हणजे काही मुलं, आता माझा एक मुलगा असा विद्यार्थी होता की त्याचा रिझल्ट लागला BAचा आणि तो विद्यापीठात त्याला नंबर मिळाला आणि आला आणि माईंच्या पाया पडला आणि मला असं मिठी मारून रडायला लागला. म्हणलो का रडतोस तू, म्हणजे काय एवढा तुला आनंद अश्रू. म्हणून नाही मी दुःखानंच रडतोय म्हणले सर, कारण मी 12वीला डॉक्टरपेक्षा याच्याकडे गेलो नाही म्हणून माझे वडील अजूनपर्यंत माझ्याशी बोलत नाहीत. मी कुणाला सांगू म्हणून तुम्हाला भेटायला आलो. यश कुणाला सांगायचं. बापरे. म्हणजे काही पालक आडी धरून बसलेले असतात. तर शाळेतला रोल खूप महत्त्वाचा. शाळेत मुलांना जास्तीत जास्त प्रेमाने वागवायला पाहिजे, जास्तीत जास्त. कारण ते चाइल्ड हे जे आहे हे नर्चर करायचंच आहे. बरोबर. आणि ते होतात बरोबरच. मग त्याला शिक्षकांनी थोडं, पालकांनी थोडं, आणि पालक आणि शिक्षकांचं एक हे पाहिजे. पालकांनी शक्यतो थोडा कमी महत्त्वाची भूमिका घेऊन शिक्षकांना महत्त्व द्यायला पाहिजे. एखाद दिवशी लागवलेत ना, ठीक आहे सर, ठीक आहे असं. कारण त्यामध्ये पण खूप बदल झाला. म्हणजे आम्ही खाल्लेला मार आणि आताचे स्टुडंट ह्याच्यात पण फार. आता काय कॉर्पोरल पनिशमेंट इज नॉट. बरोबर. मला एक सांगायला आवडेल की सरांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे MA, MEd, LLB, PhD असं आहे आणि त्यांनी बऱ्याचशा विषयावरती बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे खूप व्हर्सेटाईल व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अगदी कवितांच्या संग्रहावरती पण पुस्तक लिहिलेलं आहे. तर सर, पुस्तकावरनं मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक जर पुस्तक पॅरेंट्सना तुम्हाला सजेस्ट करावंसारखं वाटलं ह्या विषयाला धरून, की पॅरेंटिंगशी रिलेटेड असेल किंवा इमोशनल इंटेलिजन्स किंवा सोशल इंटेलिजन्सवरती असेल, तर एखादं कुठलं पुस्तक तुम्ही सजेस्ट कराल? मुलांनी, आता जी मुलं ज्या वयात शिकतात त्या वयातल्या मुलांसाठी असेल तर त्या वयातल्या मुलांसाठी असेल. मला वाटतं मुलांसाठी पेक्षा पण पॅरेंट्ससाठी, कारण सुरुवात तिथून होणार. पेरेंट्ससाठी पेरेंटिंगवरची काही पुस्तकं आहेत. त्याच्यामधलं हाऊ टू मॅनेज इमोशन्स, हे इमोशनल इंटेलिजन्स डॅनियल गोलमनचं जे पुस्तक आहे, तशी पुस्तकं मुलांनी वाचावीत. सोशल इंटेलिजन्स आहे. त्यानंतर मॅडम मॉन्टेसरीची काही मुलांच्यावरची पुस्तकं आहेत, त्यातलं काही त्यांनी वाचावं. किंवा साने गुरुजींची काही पुस्तकं आहेत ती त्यांनी वाचावी. किंवा टागोरांची काही पुस्तकं आहेत, टागोर आणि सुधामूर्ती यांनी काही पुस्तकं लिहिली, अशी काही पुस्तकं वाचावी. आणि मग काही आपल्या पंचतंत्रातल्या गोष्टी किंवा बिरबलाच्या गोष्टी, अशा काही गोष्टी मुलांना जास्त आवडतात, अशा काही गोष्टी. किंवा एक काही बाहेरच्या देशामध्ये कार्ल रोजर्स वगैरे अशासारखे लोक, म्हणजे फक्त मुलांसाठी लिहिणारे आणि काम करणारे असे आहेत. असे काही लोक आहेत, त्यांची पुस्तकं किंवा ग्राफिक बुक्स जी असतात ती ग्राफिक्स बुक्स मुलांना द्यावी. आणि मग ती समोर बसून आपण वाचावी. तूच वाच आणि मला सांग असं आपण म्हणावं. मुलं जनरली आपण वाचतो आणि त्यांना सांगतो तू वाच आणि आम्ही सगळे. रीडिंग हॅबिट थोडीशी इन्कल्केट करण्यासाठी एक्स्ट्रा इफोर्ट्स पॅरेंटना पण घ्यावे लागतीलच, त्याला पर्याय. आणि तुम्ही रीडिंग हॅबिट जर मुलांना लागली तर तुमचं मूल कुठंच वाईट होणार नाही, खात्री. चांगली पुस्तकं तुमचा मुलगा वाचतोय म्हटलं की तो कुठेतरी चांगल्या दिशेने जाणार आहे. वाचाल तर बरं सर, आपला विषय खूप. तुमच्या घरात आता ही जी पुस्तकं आहे ती बघितलं की हा माणूस आणि हे घर सेन्सिबल माणसाचं आहे, हे नो डाऊट, असं कोण अनुज ठेवणार नाही ना.
नुसतं लावून कोण ठेवतंय असं ठेव. विषय आपला खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुमच्याकडे बेसिकली यू हॅव अन ओशन ऑफ नॉलेज अबाउट दिस सब्जेक्ट मॅटर. परंतु आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे. कदाचित आपण परत एकदा भेटू, एक पॉडकास्ट अजून करू. पण जायच्या आधी पॅरेंट्सना जर 5 टिप्स द्यायच्या झाल्या तर काय 5 टिप्स द्याल तुम्ही? पहिली टीप आहे की आई वडील मुलांचे म्हणून मुलांच्या समोर एकमेकाला आदराने वागवा आणि अजिबात भांडू नका, पहिलं. दुसरं की तुमच्या दोघांच्या सुखापेक्षा मुलाचं सुख महत्त्वाचं, ह्याला प्राधान्य. आधी तुमची मुलं मग तुम्ही, असं काही काळ ठरवा. नंतर आम्ही आणि मग नंतर मुलं, असं ठरवा ज्यावेळी ती 18 वर्षाच्या पलीकडे जाते किंवा मिळवती होती त्यावेळी. दुसरी गोष्ट, त्याला जितकी पुस्तकं देता येतील तेवढी पुस्तकं द्या आणि त्याच्याबरोबर तुम्ही वाचा आणि त्याला पण वाचायला लावा. तिसरी गोष्ट, त्याला सर्वधर्म समभाव शिकवा. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. वर्ग आणि वर्ण आणि जात याचा त्याला नंतर सामना करावाच लागणार आहे. पण तुम्ही घरामध्ये सर्वधर्म समभाव मानणारे आहात हे कळायला पाहिजे. म्हणजे बाबा आम्हाला, माझ्या पुढचं मॉडेल म्हणजे बाबा ब्राह्मण होते, पण त्यांच्याकडे कधी ब्राह्मण्य बघितलं नाही. आणि त्यांनी ते मित्र जे जोडलेत ते कोण होते, तर ते कधी, म्हणजे बाबा जेलर पण होते, बरोबर, पण बाबांच्या आत एक असा रसरशी तसा प्रेमळ माणूस होता. म्हणजे ते वाटायचे करारी. आई त्याच्या पलीकडे होत्या. तर हे जे आहे त्या पालकांनी ते एक सांभाळलं पाहिजे. 3 गोष्टी झाल्या ना. बरोबर. हां. आणि दुसरं एक हे आहे की मुलाच्या शाळेतला काही कार्यक्रम असेल, पालक भेट असेल, गॅदरिंग असेल, त्याचं अवॉर्ड विनिंग काहीतरी असेल, ग्रॅज्युएशन असेल, असे प्रसंग टाळू नका. अरे वा. त्याच्यात तुम्ही सामील व्हा. आता मध्ये मी एकदा ग्रँड पेरेंट्स डेला कोल्हापुरातून दिल्लीला गेलो होतो. अरे बापरे. गुटू म्हटलं बघा तुम्ही काय करताय. म्हटलं ग्रँड पेरेंट्स डे तुमचं स्कूल सादर करताय तर यायलाच पाहिजे. म्हणजे आम्ही दोघेही गेलो. तर हे रेअर मोमेंट्स असतात आणि ती मुलं लक्षात ठेवतात. आणि लास्ट गोष्ट अशी आहे की त्याला जे काही द्यायचं आहे ते जितकं देता येईल तेवढं शिक्षण द्या. तुम्ही त्याच्यासाठी बचत करा. म्हणजे तुमचं घर बांधायला बचत नाही झाली तरी चालेल, तुम्हाला गाडी घ्यायला नाही बचत झाली तरी चालेल, पण मुलांचं शिक्षण हे तुमचं प्राधान्य. प्रायोरिटीज एज्युकेशन. कारण तुम्ही सोनं, म्युच्युअल फंड, शेअर ह्या प्रत्येकाला लिमिट आहे, ह्याचे इतके होतील. पण मुलगा शिकल्यानंतर तुम्ही घातलेल्या लाखाचे किती होतील सांगता येत. किती होतील. बरोबर. त्याला लाखाची नोकरी, महिन्याला लाखाची नोकरी मिळेल, तुम्ही लाखभर घातली असतील एकदा. तुम्ही 5 लाख घातले असतील, त्याचा 5 लाखाचा पण पगार होईल. तो काय होईल, उद्योजक झाला तर आणि काहीतरी होईल, सांगता येत नाही. बरोबर. खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर. आणि आजच्या गप्पांच्या आपल्या फळामध्ये अतिशय मजा आली. खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं. आणि मला असं वाटतं की बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला, तो जर पॅरेंट असेल तर ह्या पॉडकास्टचा नक्कीच फायदा होईल. आणि कुठं आपण चुकतो हे कधीतरी सांगणारं कोणतरी लागतं आयुष्यात. आणि मला असं वाटतं की आजचा तुम्ही जो मार्गदर्शन केलेलं आहे, तो सर बऱ्याचदा मार्गदर्शन करत असतात. सरांचं जसं त्यांचं करिअरचं भाग आहे, तसंच त्यांचा एक सामाजिक किंवा सोशल अवेअरनेससाठी बऱ्याचदा सर मार्गदर्शन असतील किंवा सढळ हाताने मदत करणं असेल, ह्या खूप ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. सर आजचं तुमचं मार्गदर्शन मात्र नक्कीच आपल्या प्रेक्षक वर्गांना आवडेल अशी अपेक्षा करतो. आणि आज परत एकदा तुम्ही वेळात वेळ काढून आलात. फार शॉर्ट नोटीसवर आपलं ठरलं, 2 तासात सगळं ठरलं आणि पॉडकास्ट झालं, त्याबद्दल खूप खूप आभारी. एका विद्वान मित्राने आम्हाला बोलवल्यामुळे थँक्यू सो मच सर. आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि न विसरता ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.